जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर तालुक्यातील पाळधी गावात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या भव्य शिवसृष्टी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाला उपस्थिती देत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती केली, तसेच उपस्थित ग्रामस्थांना संबोधित केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। यतो विष्णुर्विचक्रमे पृथिवी सप्तधामाभिः इदं विष्णु विचक्रमे त्रेधा निदते पदं सामो दामस्य पाकं सुरे त्रीणि पदा विचक्रमे। सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। आचारसंहिता असल्यामुळे मी काही भाषण करणार नाही। गेल्या अनेक वर्षाचं आपलं स्वप्न या ठिकाणी आपण आचारसंहितेच्या आधीच पूर्ण केलेलं होतं, त्यात पूर्णत्वात त्या ठिकाणी आलेलं आहे। मला वाटतं तालुक्यामध्ये मी सांगेल जामनेरपेक्षा अतिशय सुंदर अशी शिवसृष्टी या ठिकाणी आपण चला आपल्याला सर्वांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो। आपण डेरीला सुद्धा शिवाजी महाराजांची भव्य अशी प्रतिकृती उभी केली। पौरला काम सुरू आहे, शेंदुडीला काम सुरू आहे, तोंडापूरला काम सुरू आहे, फतेपूरला काम सुरू आहे। जवळपास 20 ठिकाणी तालुक्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा करतोय आणि जामनेरला आपण देशामधला सर्वात मोठा सिंहासनावर बसलेला पुतळा
आपण त्या ठिकाणी स्थानापन्न केलेला आहे. 4-5 दिवसामध्ये तिथली लाइटिंग वगैरे पूर्ण होईल. अतिशय सुंदर अशी प्रतिकृती त्या ठिकाणी पण तयार केलेली आहे आणि म्हणून या निमित्तानं आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. ज्याही गावामध्ये कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा उभा करायचा आहे, मी सर्वांना सांगितलंय 150च्या 150 गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आपण त्या ठिकाणी उभा करू. एकही गाव सुटणार नाही. त्याचबरोबर जामनेरला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण त्या ठिकाणी, जो उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठा उंच असा पुतळा त्या ठिकाणी आपण उभा केलेला आहे. आपण पाळधीला सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी पैसे दिले आहेत, नेरीला सुद्धा दिलेले आहेत, शेंदुडीला सुद्धा दिले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांची सृष्टी जामनेरला आणि पाळधीला या ठिकाणी आपण खूप मोठा निधी या ठिकाणी दिलेला आहे. तिथं आपण या महापुरुषांचे आपण पुतळे या ठिकाणी उभं करू, आपण कार्यक्रम घेऊ. पण याचबरोबर आपल्याकडून ही अपेक्षा आहे की यांनी जो रस्ता आपल्याला दाखवलेला आहे, यांनी आपल्याला ज्या मार्गाने जायला सांगितलेलं आहे त्या मार्गाने आपण निश्चित गेलं पाहिजे. तरुणांना मी पुन्हा विनंती करेल की सगळ्यांनी व्यसनापासून मुक्त व्हा. तंबाखू असेल, दारू असेल, सुपारी असेल, सिगरेट असेल, बिडी असेल, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. ही तरुणाई कशासाठी आहे? ही काही दारू पिऊन लोळण्यासाठी आहे का? आणि म्हणून मला वाटतं यापासून आपण सगळ्यांनी मुक्त व्हावं. अन्यथा आम्ही पुतळे उभं करू आणि आपण इथे कुठेतरी पडलेला असाल दारू पिऊन, त्या गोष्टीला काही अर्थ नाही मित्र, कुठला अर्थ नाही. त्याचबरोबर पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, महाराणा प्रताप यांचे पुतळे आपण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी उभे करतो आहोत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.